मी योगेश. सध्या आपण आहोत हातकणंगले तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्यासोबत आहेत टोप पंचायत समितीमधून अर्ज दाखल केलेले उत्तम शहाजीराव पाटील सर. नमस्कार सर. जय महाराष्ट्र. सर, एक शिवसेना एकनिष्ठ म्हणून आपण ओळखलं जात आहे. काय सांगाल आपण यात अर्ज दाखल केला यावेळी आज? यावेळी अर्ज दाखल करायचं म्हणजे कारण काय, महाविकास आघाडी ह्या भादोली जिल्हा परिषद मतदारसंघात स्थापन झाली आहे. त्या मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी आपल्या सावंतताई आणि आमची भादोली मतदारसंघातून कपिल पाटील ह्या उभा राहिलेत आणि मी मशाल या चिन्हावर टोप पंचायत समितीसाठी उभा राहिलेलो आहे. सर, आपल्या पाटील कुटुंबियांमध्ये सत्तेत अनेक वर्ष आहेत. काय नेमका तुम्हाला त्याचा अनुभव आहे? काय सांगाल त्याबद्दल? सत्तेत आम्ही 10 वर्ष होतो, त्यावेळी आम्ही चावीचं पाणी हे करणे म्हणजे डायव्हर्ट करणे किंवा लोकांना वेळेत पाणी देणे, गटरची व्यवस्था किंवा महिलांना समजा आता जे आरोग्याचे लागते म्हणजे आरोग्य केंद्रात जे साहित्य लागते ते आम्ही वेळोवेळी बाबा तिथं पोच करणे, त्यांना जास्त सुविधा देणे. नक्कीच एक पाटील परिवार सत्तेत असल्यामुळे नागरी सुविधा तुम्ही मार्गी लावला. एक 25 वर्ष तुम्ही शिवसेना एकनिष्ठ आहात, त्याबद्दल काय सांगाल जरा आपला? मी पक्षासाठी जोपर्यंत सूर्यचंद्र असेपर्यंत मी राहणार, ठाकरे साहेबांच्या सोबतच राहणार आणि सामाजिक काम करत राहणार आणि जास्तीत जास्त मी महिलांसाठी काम करत आलोय आणि इथून पुढे करत राहणार. असं कोणतं ठोस काम केलंय की मतदार तुम्हाला निवडून देतील? मी आतापर्यंत कोणी मला रात्री 12 वाजता जरी हाक मारली तर मी उठून गेलेलो आहे. समजा एक उदाहरण सांगतो, कोण वारलं किंवा कोणाचं काही अडचणी असतात त्यावेळी मी कुठलेही मागबोड बघत नाही, सणवार बघत नाही, त्यावेळी मी पुढल्याकडेला असतो. नक्कीच संकटकाळी एका हाकेला धावणारे म्हणून अशी ओळख असणारे उत्तम शहाजीराव पाटील हे यावेळी आपण केलेल्या कामाची पोचपावती मतदान रूपात देतील अशा प्रकारचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. धन्यवाद सर.